खाली वरती नको जाऊ. व्यासपीठावरती विराजमान झालेले मराठा विद्यार्थी प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट गिरीजी आढळे साहेब, त्यांच्या समवेत मराठा विद्यार्थी प्रसारक समाज संस्थेचे संचालक नाशिक शहर ॲडव्होकेट लक्ष्मणजी लांडे साहेब, त्यांच्या समवेत व्यासपीठावरती येत आहेत मराठा विद्यार्थी प्रसारक समाज संस्थेचे संचालक नाशिक ग्रामीण आदरणीय धर्मवीरजी बिगडे साहेब आणि आजच्या क्रीडा महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या शर्मी पाटील शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू या सर्व मान्यवरांचं मी मराठा हायस्कूलच्या वतीने स्वागत करतो. चरित्र का निर्माण होता है और चरित्रवान खिलाड़ियों से राष्ट्र का निर्माण होता है. या उक्तीप्रमाणे स्पर्धा म्हणजे यश अपयश नव्हे, तर स्पर्धा म्हणजे लढण्याची जिद्द आणि ही जिद्द उपरात बाळगून या क्रीडा महोत्सवासाठी उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण बजरंग बलीच्या प्रतिमेचं पूजन करावं आणि दीप प्रज्वलन करावं. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमूर्ति श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मशाल असो की दिवा असो, दूर करतो तो अंधार, संघर्षाच्या वाटसरूंना देतो प्रकाश करताना. अशाच उक्तीप्रमाणे मान्यवरांचे शुभ असते आजच्या या क्रीडा महोत्सवाचं प्रबोधन संपन्न करू. वातावरणाचं प्रतीक आहे. सर्व रंगांचा राजा आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये नसून पारदर्शकता दर्शवणारा असा हा रंग आहे. मान्य सर्व करण्यासाठी सूचना आहे. ओके सर सर का मशाल घेऊन येत आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की आपला आपण मशालीने क्रीडा प्रज्वलित करायची. क्रीडा एकीकडे दुसरीकडे जाताना मानवतेचा सहसंबंध, संघभावना, आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, आत्मीयता यांचं दर्शन आणि सन्मानाची दिशादर्शक ही मशाल संकटांना पार करण्याची प्रेरणा आपल्याला देत असते. या क्रीडा मशालीने क्रीडा ज्योतीचं प्रज्वलन मराठा विद्यार्थी
जमिनीवर घटपाय उभं राहायचं आणि तरी शिबिराचं स्वप्न पाहायचं भान खेळत आपल्याला शिकवतात आणि हे आजच्या प्रास्ताविकातून व्यक्त करत आहे मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक आदरणीय श्री थोरात. मराठा हायस्कूल शालेय क्रीडा महोत्सव उद्घाटनाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित आम्हा सर्वांचे मार्गदर्शक त्याचबरोबर प्रेरणास्थान ॲडव्होकेट नितीन ठाकरे साहेब सरचिटणीस मोहित समाज, त्याचबरोबर ॲडव्होकेट लक्ष्मणराव लांडगे साहेब सहसंचालक मराठा प्रसारक समाज, त्याचबरोबर रमेश आबापिंगळे ग्रामीण संचालक मोहित समाज, त्याचबरोबर आपल्यास लाभलेले प्रमुख अतिथी शैलेश हेमंत पाटील शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त तलवारबाजी या सर्वांचं मी सर्वप्रथम शालेय परिवाराच्या वतीने स्वागत करतो. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये मराठा हायस्कूलच्या क्रीडा विभागाचा अनेक अतिशय गुंतागुंत जाताना दिसतो आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपल्या संस्थेचे सन्माननीय सरचिटणीस आदरणीय भाऊ ठाकरे किंवा मराठा हायस्कूलच्या नव्हे तर मराठा प्रसारक समाज संस्थेतील शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असतात. त्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनातून वर्षभर विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नैपुण्य प्राप्त करता यावं, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून मौलिक व्यायाम स्पर्धा, त्याचबरोबर सांस्कृतिक महोत्सव, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून देखील आपण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करत असतो. मित्रांनो, शिस्त, गुणवत्ता आणि पारदर्शकता या त्रिसूत्रीच्या आधारे संस्थेचं कामकाज चालतं आणि हीच परंपरा मराठा हायस्कूल देखील लागलेली आहे. आदरणीय सरचिटणीस नितीन भाऊ ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या शैक्षणिक वर्षात शास्त्रीय स्पर्धांमध्ये एकूण 42 खेळांमध्ये सांघिक त्याचबरोबर वैयक्तिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. यावर्षी 576 विद्यार्थी सहभागी झाले. त्यामध्ये मुले 576 आणि मुली 493 आहेत आणि एकूण 1069 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे. आणि विशेष गोष्ट म्हणजे 128 विद्यार्थ्यांनी विभागीय पातळीवर आपली सहभाग दाखवली आहे. 71 विद्यार्थ्यांनी राज्यस्तरासाठी निवड झालेली आहे. तर आताच 1-2-4 दिवसापूर्वी आनंदाची बातमी, त्यामध्ये एक विद्यार्थी राष्ट्रीय स्पर्धेसाठी धनश्री काकड हिची इयत्ता 9वी विद्यार्थिनी हिची सीझन क्रिकेट या स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र संघामध्ये निवड झालेली आहे. तर आम्हा सर्वांना निश्चितच आनंद आहे. साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपले विद्यालय प्रगतीचा अनेक गाठत आहे. त्यामध्ये खेळामध्ये सुद्धा आपले विद्यालय अग्रेसर आहे आणि निश्चितच या ठिकाणी साहेबांच्या प्रेरणेमुळे विद्यार्थ्यांना देखील आनंद होणार आहे. तर आपण वळणार आहोत मान्यवरांच्या सत्काराकडे. फुलांचं आयुष्य एक दिवसाचं असतं, मात्र काम त्यांचं लहान मुलाचं असतं. सुखात किंवा दुःखात फुले देत असतात आणि फुलेच खरे शोधतात मान्यवरांच्या हातात. ज्यांचे कीर्तीचं सोय बसवलेल्या मान्यवरांचा सत्कार आहे.
2014च्या मराठा हायस्कूलचे विद्यार्थी प्लीज सन्माननीय व्यासपीठ सरचिटणीस आदरणीय श्री ठाकरे सर, पवित्र संस्थेचे अध्यक्ष संचालक बिग्रेड सर, लांडगे सर, मुख्याध्यापक थोरात सर, सर्व पर्यवेक्षक, मुख्याध्यापक थोरात सर आणि सर्व शिक्षकेतर कर्मचारी, खरं तर पहिल्यांदा मी सगळ्यांचे आभार मानते, शाळेचे आभार मानते की मी ह्या शाळेची विद्यार्थिनी आहे आणि मला इथे प्रमुख अतिथी म्हणून बोलवलं. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आज मी जी मेहनत घेतली आहे ती आज साजरी लागल्यासारखं मला वाटतंय. माझ्या गेमची, माझ्या स्पोर्ट्सच्या करिअरची सुरुवात ह्याच प्रांगणात झाली आहे. मला आठवतं मी सांगेन की प्रत्येकाने कुठल्या ना कुठल्या एका खेळात सहभागी व्हावं. मी माझा अनुभव सांगते. आम्हाला खेळासाठी रोज 2 तास शाळेतर्फे दिले जात होते. त्या 2 तासाचा मला फायदा असा झाला की मी 10वी असताना सुद्धा रोज 2 तास प्रॅक्टिस करत होती. प्रिलिम्सच्या अगोदर मी माझ्या नॅशनलसाठी गेली होती. जे सरांनी सांगितलं की मला पुण्यात गोल्ड मेडल मिळालेलं. तर प्रिलिम्सच्या अगोदर मी प्रॅक्टिसला गेले, तिथं मेडल घेतलं आणि गोल्डला मला 94% मिळाले. माझ्या गेममुळे माझा कॉन्फिडन्स लेवल वाढला. तसंच माझं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालं. त्याचा मला फायदा माझ्या अभ्यासात झाला. मी सगळ्यांचे आभार मानते. माझ्या आपल्या मार्गदर्शिका श्री चौधरी मॅडम, आत्रे सर, काळे मॅम, शिंदे मॅम, नंतर सर्व क्रीडा शिक्षक, कारंडे सर, माझे सर्व शिक्षकेतर कर्मचारी ज्यांनी मला इथपर्यंत येण्यास सहाय्य केलं. माझे मित्रमैत्रिणी सगळ्यांचे मी आभार मानते की मला इथपर्यंत पोहोचण्यास मदत केली. थँक्यू सो मच. आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट. मी फक्त एक सांगेन तुम्हाला चेअर होण्यासाठी मी प्लीज चेअर सोडणार हायस्कूल मध्ये तुम्ही किती पुढे घालायचं. तर जेव्हा आम्ही शाळेत होतो तेव्हा आपले विद्यार्थी मित्रांनो, आताच व्यासपीठावरती मराठा विद्यार्थी प्रसारक समाज संस्थेची चिटणीस आदरणीय दिलीप जोली साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत मराठा विद्यार्थी प्रसारक समाज संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय विश्वास भोळे साहेबांचं आगमन झालेले आहे. मी मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक आदरणीय श्री थोरात सरांना विनंती करतो. वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं पुढच्या उपचाराकडे संस्थेचे सन्माननीय उपाध्यक्ष विश्वासराव त्याप्रमाणे उपस्थित असणारे उपाध्यक्ष चिटणीस दळवी साहेब, मराठा विद्यार्थी संस्थेचे नाशिक शहराचे संचालक ॲडव्होकेट लक्ष्मणराव लांडगे, नाशिक ग्रामीणचे संचालक रमेश बिगळे, प्राचार्य थोरात सर, त्याचप्रमाणे उगले सर, शेळके सर, सर्व शिक्षक वृंद या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होणार आहे. असे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्र, सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं मला करतो. या शाळेची जी परंपरा आहे ती अतिशय चांगली आहे आणि याच्यामध्ये शैक्षणिक बाबीमध्ये तर आपण नेहमी पुढे असतो, परंतु क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा आपण कुठे मागे नाही. बघा सरांनी जो काय आवाज दिला त्याप्रमाणे 576 मुले आणि 493 मुली असं एकंदरीत 1069 मुलांनी आतापर्यंत 43 खेळांमध्ये सहभाग घेतलेला होता. त्यापैकी 128 मुलांची विभागीय स्पर्धांकरता निवड झाली, 71 विद्यार्थ्यांची राज्य स्तरावरची निवड झाली आणि 1 विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. अशा प्रकारे एकूण 8 खेळांच्या जिल्हास्तरीय स्पर्धा या घेण्यात आलेल्या आहेत. आणि विशेष कौतुक म्हणजे आपली विद्यार्थी धनश्री मंगेश काकड इयत्ता 9वी हिची राष्ट्रीय स्तरावरची क्रिकेटच्या सीझन क्रिकेटमध्ये महाराष्ट्र संघामध्ये निवड झाली. तिचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो. खऱ्या अर्थाने प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यासाबरोबरच मैदानी खेळांना प्राधान्य दिलं पाहिजे असं मी नेहमी सांगतो. याचा कारण की प्रत्येकाने आपली जी काही शारीरिक क्षमता आहे ती चांगली टिकवली पाहिजे. आणि एक अशी गोष्ट की ती मला स्वतःच मिळवावी लागते. कुठल्या तरी दुकानामध्ये जाऊन जसं आपण एखादं पुस्तक विकत घेतो किंवा एखादी वस्तू विकत घेतो तसं आपल्याला चांगलं आरोग्य विकत घेता येत नाही. ते आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर तुम्हाला स्वतःलाच मेहनत घ्यावी लागेल. त्याकरता काही वेळ मैदानी खेळ खेळावे लागतील. आणि हे सगळ्यांनी या वयामध्ये जर आपण केलं तर आयुष्यामध्ये आपल्याला पुढे सुद्धा या सगळ्या गोष्टींचा अतिशय उपयोग होत असतो. आणि त्यामुळं
क्रीडा स्पर्धांचं महत्व हे अनन्यसाधारण आहे। या ठिकाणी आता आपण ही क्रीडा ज्योत जी प्रज्वलित केलेली आहे आणि या ज्योतीच्या मागचा जो काही इतिहास आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे। ज्याप्रमाणे ही ज्योत अखंडपणे तेवत असते त्या पद्धतीने आपण सुद्धा अखंडपणे कायम शारीरिक कष्ट घेतले पाहिजे, क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेतला पाहिजे। आपलं मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य या दोघांची काळजी घेतली पाहिजे। त्यामुळे या स्पर्धांमध्ये आता आपण सर्वजण सहभागी होणार आहोत। आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। चांगल्या पद्धतीने आपल्या खेळाचं प्रदर्शन करा आणि ज्या पद्धतीने आजची आपली प्रमुख अतिथीचे नाव घ्यायचं राहिलं शरणदेव पाटील ही आपल्या शाळेचे विद्यार्थी, तिने जसं या स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन तलवारबाजी हा तिचा खेळ होता आणि याच्यामध्ये एक चांगलं नैपुण्य मिळवले। राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत ती पोहोचली आणि तिला सरकारच्या माध्यमातून एक नोकरी सुद्धा चांगली मिळालेली आहे। म्हणजे खेळ हे करिअर म्हणून सुद्धा आपण करू शकतो आणि चांगल्या पद्धतीने जर आपण खेळामध्ये प्रगती केली, राज्य राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरती जर आपण पोहोचलो तर आपल्याला नोकरीची सुद्धा हमी आहे। राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, सरकारी कार्यालय असेल, या प्रत्येक ठिकाणी खेळाडूंकरता काही जागा या नेहमी राखीव असतात आणि त्यामुळे आपण खेळाला सुद्धा एक करिअर म्हणून बघायला हरकत नाही। पालकांनी सुद्धा त्या दृष्टीने आपल्या विद्यार्थ्यांकडे जर एखादी चांगली क्षमता असेल, एखादा कलागुण असेल, एखाद्या क्रीडेत स्पर्धांमध्ये चांगलं त्याचं नैपुण्य असेल तर त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे। जसं आपण अभ्यासाचा आग्रह करतो तसंच खेळ सुद्धा खेळत जा अशा प्रकारचा आग्रह पालकांनी केला पाहिजे। पुन्हा एकदा सहभागी असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं आणि विद्यार्थिनींचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। या शाळेमध्ये आतापर्यंत प्रत्येक वर्षी वेगवेगळे विद्यार्थी वेगवेगळ्या क्रीडा प्रकारामध्ये अतिशय थांबतात। हायकोर्टाचा सुद्धा सल्ला आपला अतिशय चांगला असतो आणि म्हणून या विद्यालयाचं नाव एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक अग्रक्रमाने घेतलं जातं। या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं मी आपल्या प्रत्येकाला या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे मनपूर्वक थांबतो। उपस्थित राहिली साहेबांच्या हस्ते क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन झाले तसेच त्यांनी सर्वांना मार्गदर्शन केले त्याबद्दल शालेय परिवाराच्या वतीने मी मनपूर्वक आभार मानतो। तसेच संस्थेचे उपाध्यक्ष विश्वासराव मोरे साहेब मी उपस्थित राहिले त्यांचे मी आभार मानतो। तसेच संस्थेचे चिटणीस आदरणीय श्री किरीटी दळवी साहेब मी उपस्थित राहिले त्यांचे मी विद्यालय परिवारातर्फे मनपूर्वक आभार मानतो। त्याचप्रमाणे संस्थेचे नाशिक शहराचे संचालक आदरणीय ॲडव्होकेट श्री लक्ष्मणराव लांडगे साहेब उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो। त्याचप्रमाणे संस्थेचे नाशिक ग्रामीणचे संचालक आदरणीय श्री रमेश किल्ले साहेब हे उपस्थित राहिले त्यांचे आभार मानतो। तसेच आजच्या प्रमुख अतिथी शरवी हेमंत पाटील याही उपस्थित राहिल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यांचे मी आभार मानतो। ज्यांच्या मार्गदर्शनाने आजचा क्रीडा महोत्सव विद्यालयात आयोजित केला आहे ते विद्यालयाचे उपक्रमशील मुख्याध्यापक आदरणीय श्री थोरात सर यांचे मी आभार मानतो। विद्यालयाचे उपमुख्याध्यापक आदरणीय उल्ले सर, पर्यवेक्षक श्री कोतवाल सर, श्री रायते सर यांचे आभार मानतो। विद्यालयाचे सर्व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांचे आभार मानतो। विद्यालयात क्रीडा महोत्सवाचे उत्कृष्ट आयोजन व नियोजन करणारे विद्यालयाचे सर्व क्रीडा शिक्षक बंधू भगिनी यांचे आभार मानतो। तसेच उत्कृष्ट पदक करणारे विद्यालयातील सर्व कला शिक्षक बंधू भगिनी यांचे आभार मानतो। त्याचप्रमाणे सांस्कृतिक समिती प्रत्येक कार्यक्रमामध्ये योग्य असं नियोजन करून कार्यक्रम यशस्वी करतात। आजही त्यांनी या कार्यक्रमासाठी व्यवस्थित नियोजन करून कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मदत केली त्यांचे मी आभार मानतो। ज्यांच्यासाठी क्रीडा महोत्सव आयोजित केला होता ते समोर असलेले उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी त्यांनाही धन्यवाद देतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने आजचा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो। धन्यवाद।